ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी। राहुल गांधी यांची ईडीकडून पहिल्या सत्रातील चौकशी पूर्ण झाली असल्याचं कळतंय। ईडीकडून राहुल गांधी यांची 4.5 तास चौकशी करण्यात आली आहे। तर राहुल गांधींना आता लंच ब्रेकसाठी सोडण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। राहुल गांधी यांची पहिल्या सत्रातील चौकशी पूर्ण झालेली आहे। आज त्यांचा चौकशीचा दुसरा दिवस आहे। काल म्हणजेच सोमवारी 10.5 तास राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी झाली होती आणि आज त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं। तर त्यांची आता पहिल्या सत्राची चौकशी पूर्ण झाली असल्याचं कळतंय। सध्या त्यांना लंच ब्रेकसाठी सोडण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांची ईडीकडून तब्बल पहिल्या सत्रात 4.5 तास चौकशी करण्यात आलेली आहे। राहुल गांधी हे ईडी कार्यालयातून बाहेर निघालेले आहेत। लंच ब्रेकसाठी राहुल गांधी यांना सोडण्यात आलेलं आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। 2 टप्प्यांमध्ये राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जाते। काल म्हणजे सोमवारी देखील 10.5 तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती आणि आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं। तर आज देखील 2 सत्रात त्यांची चौकशी पार पडते। पहिल्या सत्रातली चौकशी आता पूर्ण झाली असल्याचं कळतंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आपण पाहतोय राहुल गांधी यांची काल म्हणजे सोमवारी 10.5 तास चौकशी करण्यात आली। आज देखील त्यांना चौकशीसाठी बोलवलं। आज देखील 2 सत्रात त्यांची चौकशी होत असल्याचं पाहायला मिळतंय। सध्या त्यांना लंच ब्रेकसाठी सोडण्यात आलंय। काय सविस्तर तपशील? महत्त्वाचं म्हणजे आज त्याची 4 तास चौकशी झालेली आहे। लंच ब्रेक नंतर राहुल गांधी यांची ईडी कार्यालयातून निघालेली आहे। महत्त्वाचं जर बघितलं, काल ज्या पद्धतीने जवळपास 10.5 तास त्यांची चौकशी झाली होती, आज देखील पहिल्या टप्प्यामध्ये त्याची चौकशी झाली। त्यानंतर ते लंच ब्रेकला रवाना झाले आणि त्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळते की राहुल गांधींना आज काल जे प्रश्न विचारले होते त्यापैकी जे उर्वरित प्रश्न होते ते प्रश्न देखील त्याच प्रश्नासंदर्भात विस्ताराने आज प्रश्नोत्तर करण्यात आलेली आहे। आज ज्या पद्धतीने सकाळी गोंधळ झाला होता त्या गोंधळानंतर एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांना काल उरलेले प्रश्न होते ज्यापैकी 10 ते 12 प्रश्न उरत असल्याची माहिती पुढे आली होती आणि हे सूत्रांची माहिती आणि त्या प्रश्नांवरती त्यांची भूमिका जाणून घेण्याची आणि त्यांचं वक्तव्य जाणून घेण्याचा प्रयत्न ईडीचे अधिकारी करत होते। आज जवळपास 4 तास त्यांची चौकशी झालेली आहे। राहुल गांधी यात नुकतेच ईडी कार्यालयातून बाहेर पडल्याची देखील माहिती पुढे आलेली आहे। निश्चितच प्रशांत, अधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर येणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। दरम्यान आदित्य ठाकरे बुधवारी दुपारी 2 वाजता अयोध्येमध्ये दाखल होतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। संजय राऊत अयोध्या दौऱ्यावर असून आज ते भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांची भेट घेणार आहेत। संध्याकाळी शरयू तिरी ही भेट होणार असल्याचं सांगितलं जातंय। महाराष्ट्र के कैबिनेट मंत्री आदित्य ठाकरे जी का कल दोपहर लगभग 2 बजे आगमन होगा अयोध्या में लखनऊ से, और उनका कार्यक्रम इस प्रकार से है कि सुबह 11 बजे लखनऊ एयरपोर्ट पर उनका आगमन होगा। वहाँ से वो सीधा अयोध्या आगमन होगा उनका। इस्कॉन के मंदिर में जाएंगे कल, जो रामनगर में है। उनका कार्यक्रम पहले से तय है। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरू झाल्यात। याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या संदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय। देशाला उत्तम राष्ट्रपती हवा असल्यास शरद पवार हेच उत्तम पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय। देशाला एक आदर्श राष्ट्रपती हवा असेल, एक उत्तम प्रशासक हवा असेल तर सरकारनं राष्ट्रपती निवडावा, रबर स्टॅम्प निवडू नये, एवढीच माझी भूमिका आहे। आणि शरद पवार साहेब हे आज या देशातले एक प्रमुख नेते आहेत, सगळ्यात अनुभवी नेते आहेत। संसदीय लोकशाहीमध्ये गेले 50-55 वर्ष अजिंक्य असलेले प्रत्येक निवडणुकीत असे नेते आहेत। राज्यकर्त्यांचं जर मन मोठं असेल तर ते राष्ट्रपती निवडतील, नाहीतर खुजे लोक निवडतील असं मी म्हणतोय। पण अर्थात माननीय शरद पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टीला मान्यता दिली पाहिजे, तरच पावलं पुढे पडू शकतात।
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा गोळा करण्यावरून राज्य सरकारवर टीका होते. बंठी आयोगानं 8 जून पर्यंत डेटा गोळा करणं आवश्यक होतं. मात्र आयोगाचा मनमानी कारभार नेमका कुणाच्या इशाऱ्यावरून सुरू आहे असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रामध्ये पवाराच्या इशाऱ्यावरती चालणाऱ्या ठाकरे सरकारनं ट्रिपल टेस्ट पैकी एक ही टेस्ट शास्त्रशुद्ध पद्धतीनं केली गेली नाही. जो आयोग निर्माण केला होता तोही आयोग बरखास्त केला. जो नव्यानं आयोग नेमलाय बंटी आयोग, त्या आयोगाला 8 जून पर्यंत सरकारकडे ओबीसीच्या बाबतीमध्ये इम्पेरिकल डेटा सुपूर्द करणं आवश्यक होतं. परंतु हा बंटी आयोग कुणाच्या तरी इशाऱ्यावरती चालतोय. आणि आता पावसाच्या काही बातम्या पाहूयात. हवामान खात्याचा अंदाज पुन्हा चुकला का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण पावसाच्या आगमनानंतर देखील मान्सूनची रखडपट्टी अजूनही सुरूच आहे. धोक्याचा इशारा असून देखील मुंबई ही कोरडी ठाक पडली आहे. मुंबईला येलो अलर्ट असून देखील पाऊस पडत नाहीये आणि मान्सून राज्यात सर्वदूर पोहोचलाय. विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि विश्रांतीनंतर मान्सूनची वेगवान वाटचाल होणार आहे का याकडे देखील आता लक्ष लागलंय. तर नेमका राज्यभरात येलो अलर्ट कुठे कुठे देण्यात आलेला आहे आपण ते देखील जाणून घेऊया. मध्य महाराष्ट्रात नगरमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुण्यामध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. साताऱ्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सांगलीला देखील येलो अलर्ट जारी आहे. त्यानंतर सोलापूर, मराठवाड्यात बीडला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. उस्मानाबादला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानंतर लातूरला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. परभणी आणि हिंगोलीला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नांदेडमध्ये देखील येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातल्या आपण पाहतोय, विदर्भामध्ये बुलडाण्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानंतर अकोला, वाशिम, आणि अमरावती या जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. वर्ध्याला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. नागपूरला देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढत्या महागाईची झळ आता शिक्षण क्षेत्रातही जाणवू लागली आहे. शालेय साहित्याबरोबरच आता विद्यार्थ्यांचा प्रवास देखील महागलाय. स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या भाड्यांमध्ये वाढ झाल्यानं पालकांच्या खिशाला आता कात्री लागल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनानंतर देशात महागाईचा भडका उडालाय. त्यातच आता स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या भाड्यात 30 ते 40% वाढ करण्यात आली आहे. आधीच शालेय साहित्याच्या किमतींनी उच्चांक गाठला असतानाच आता स्कूल बस मालकांनी देखील भाडेवाढ केल्यानं पालकांमध्ये नाराजी पसरली आहे. शाळा पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र महागलेल्या शिक्षणाबरोबरच आता शाळेत जाण्यासाठीचा प्रवास देखील महागल्यानं पालकांचं आर्थिक बजेट बिघडलंय. त्यामुळे यावर सरकारनं नवे नियम आखून द्यावेत अशी मागणी पालक करतायत. करी जास्तच आहे. पॅरेंट्सला आता 2 वर्षाच्या कोरोना काळामुळे असं पण फायनान्शियल प्रॉब्लेम झालेच आहे. आणि शाळेतला पण फी तर त्यांनी काही माफ केली नाही आहे की कमी नाही केली आहे. आणि परत ते उगाच शाळेतली बसची पण फी वाढली आहे, तर ते पॅरेंट्सवरची लोड वाढलंच आहे. तर सरकार किंवा कोणी काही मदत करू शकते तर वेल अँड गुड आहे. खरं तर राज्य सरकारनं स्कूल बसचा 2 वर्षांचा रोड टॅक्स माफ केलाय. पण वाढती महागाई, डिझेलचे वाढलेले दर आणि त्यात नियमानुसार सुरक्षेसह स्कूल बस सुरू होत असल्यानं 20 ते 30% भाडेवाढ करणं अनिवार्य असल्याचं स्कूल बस मालक संघटनेचं म्हणणं आहे. 60 रुपयाचा डिझेल आता 95 तो 107 रुपयापर्यंत गेला होता. तर त्याच्यासाठी होता 3 वर्ष गाड्या थांबली होती आणि ते सर्व रेट वाढलेला आहे. अच्छा, ते ॲपलमध्ये तुम्हाला ब्रेडची किंमत 3 रुपये वाढले, कोणी विचारलं नाही.
आता परत आज 2.5 रुपये वाढले, कोणी विचारलं नाही. खाली नुसतं स्कूल बसमध्ये का विचारतात सर्व? गव्हर्नमेंटने व्हॅटवरती डिस्काउंट देत नाही. स्कूल बसच्या तुम्ही सेपरेट ठेवा. 5 टोल नाका आहे, पुरा महाराष्ट्राचा टोल नाका फ्री आहे. खाली नुसतं मुंबईच्या 5 टोल नाक्याला आपल्याला भरायला लागतात. एक बसच्या 3,750 रुपये आम्ही भरतात. कोरोना काळात स्कूल बस चालकांना तोटा सहन करावा लागल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे. शालेय बस सुविधेच्या बाबतीत सरकारनं दिलेल्या प्रत्येक सूचनांचं पालन करत असल्याचं स्कूल बस मालक सांगतायत. ज्यात नवीन वाहतूक नियमांनुसार शालेय मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनात GPS ट्रॅकिंग उपकरण चालू आहे का? स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट आहे का? बस, व्हॅन, रिक्षा यात आसन क्षमतेप्रमाणे विद्यार्थी बसवले जात आहेत का? गाडीमध्ये CCTV कॅमेरे चालू आहेत का? या सर्व बाबींचं पालन होणं गरजेचं आहे. स्कूल बसच्या वाढलेल्या भाड्याच्या पार्श्वभूमीवर या सुविधा मिळतात की नाही यावर पालकांनी देखील लक्ष ठेवण्याची गरज आहे. सुस्मिता भदाणे पाटीलसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.